तर टॉपिक आहे आपल्याकडे एनसी ऑसिलेशन, एल सी ऑसिलेशन. यामध्ये एल काय आहे? एल इज फॉर इंडक्टर अँड सी फॉर कॅपॅसिटर. तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे समजा एकमेकांसोबत कनेक्ट केले तर त्यावेळेस ते कसे काय ऑसिलेशन करतात तर त्याबद्दलचा हा कन्सेप्ट आहे. ॲक्च्युली इंडक्टर आणि कॅपॅसिटर ऑसिलेशन नाही करत, तर त्यामध्ये जो इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत, इलेक्ट्रिकल चार्जेस म्हणा किंवा इलेक्ट्रिकल करंट म्हणा, तर तो ऑसिलेशन करण्याचं काम करतो. तर पहा काय त्याची डेफिनेशन. When a charged capacitor is allowed to discharge through a non-resistive inductor, the electrical oscillations of constant amplitude and frequency are produced. तर या ठिकाणी जे आपण एक चार्ज कॅपॅसिटर असतो आपल्याकडे, आता इथे तुम्हाला दिसतं एक कॅपॅसिटर आहे आणि तो चार्ज आहे. तर इट इज अलाउड टू डिस्चार्ज, त्याला डिस्चार्ज करतो. डिस्चार्ज कसा करतो आपण? त्याला कनेक्शन करून. पण इथं डायरेक्टली कनेक्शन नाही आहे, तर त्याच्या मधात लावलेला आहे एक इंडक्टर. तर हा इंडक्टर कसा आहे? तर नॉन रेझिस्टिव्ह इंडक्टर आहे. तर जेव्हा हा असं कनेक्ट केला जाते त्यावेळेस तिथे इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स तयार होतात. या ठिकाणी या सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स तयार होतात आणि त्या ऑसिलेशनचं अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी कसं असते तर जवळपास कॉन्स्टंट असते. तर द एनर्जी ऑफ द सिस्टीम, ही जी एनर्जी ऑफ द सिस्टीम आहे तर ही म्हणजे कंटिन्युअसली मागे पुढे जात राहते, म्हणजे कमी जास्त होत राहते, बॅक अँड फोर्थ म्हणतो आपण त्या ठिकाणी, बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ कॅपॅसिटर आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्टर. तर कॅपॅसिटरची इलेक्ट्रिक फील्ड आणि इंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड, तर याच्या मधामध्येच ती मागापुढं होत जाते. म्हणजे कधी कॅपॅसिटरची इलेक्ट्रिक फील्ड वाढते तर मॅग्नेटिक फील्ड कमी होते, मॅग्नेटिक फील्ड वाढते तर इलेक्ट्रिक फील्ड कमी होते. अशा प्रकारे ते कंटिन्यू होत राहते. तर यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल ऑसिलेशन्स तयार होतात डेफिनेट फ्रिक्वेन्सीचं. अँड these oscillations आर कॉल्ड ॲज एलसी ऑसिलेशन. एलसी ऑसिलेशन असं त्याला म्हणतात. त्याच्यानं काय दिलंय पाहून घ्या तुम्ही, मला दिसेल. तर फिगर 1 मध्ये पहा काय आहे. फिगर 1 मध्ये आपल्याला दिसतंय की एक कॅपॅसिटर आहे आणि तो फुली चार्ज आहे. इनिशियली फुली चार्ज आहे. या इकडल्या प्लेटवर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि इकडल्या प्लेटवर त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. तर इनिशियली चार्ज आहे त्या ठिकाणी आपण सपोज कन्सिडर करा की चार्ज त्या ठिकाणी आहे त्याचा Q0, इनिशियली Q0 चार्ज आहे अँड इट इज कनेक्टेड टू आयडियल इंडक्टर. तर या कॅपॅसिटरला कनेक्ट केलाय कुणाला? इंडक्टरला. आता होईल काय, तर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती ती स्टोअर्ड होईल त्या ठिकाणी. इलेक्ट्रिकल एनर्जी सध्या कशामध्ये आहे तर सध्या कॅपॅसिटरमध्ये आहे आणि ही त्या प्लेटच्या मधामध्ये आहे. आणि ती जी एनर्जी आहे त्या एनर्जीचा फॉर्म्युलाच असतो इलेक्ट्रिक एनर्जी किंवा एनर्जी स्टोर्ड बाय द कॅपॅसिटर. तो आपण फॉर्म्युला पाहिला आहे चॅप्टर नंबर 8 मध्ये, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये मला वाटते पाहिलेला आहे आपण तो. आणि फॉर्म्युला आहे त्याचा UE इज इक्वल टू 1/2 Q²/C. नाउ ॲज देर इज नो करंट इन द सर्किट, आता बाहेरून काही त्या ठिकाणी सर्किटमध्ये करंट नाहीये, त्यामुळे बाहेरून त्या ठिकाणी काही करंट नसल्यामुळे या ठिकाणी इंडक्टरमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये काहीच एनर्जी स्टोअर नाहीये. जी काही एनर्जी आहे ती कशामध्ये आहे? कॅपॅसिटरमध्ये आहे. आता ह्या सर्किटला जेव्हा क्लोज केल्या जाते, व्हेन द सर्किट इज क्लोज, नाउ द सी बिगन्स टू डिस्चार्ज, दॅट इज कॅपॅसिटर बिगिन्स टू डिस्चार्ज. सर्किटला जेव्हा क्लोज केल्या जाते, आता इथे या ठिकाणी एक की दाखवायला पाहिजे होती. तर इथे जेव्हा सर्किटला क्लोज केल्या जाते त्यावेळेस या ठिकाणी हा जो कॅपॅसिटर आहे तो काय होतो? डिस्चार्ज व्हायला सुरुवात होतो, पण एकदम डायरेक्टली डिस्चार्ज होत नाही, तर हळूहळू डिस्चार्ज होतो. सो इट बिगिन्स टू डिस्चार्ज इटसेल्फ थ्रू द इंडक्टर गिव्हिंग राईज टू द करंट. आणि त्यामुळे जो करंट आहे तो करंट हळूहळू वाढायला लागतो. As the current increases, it builds up the magnetic field around the inductor. आता या ठिकाणी जसं जसं करंट वाढायला लागेल या ठिकाणी याच्या इंडक्टरच्या तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड. कारण इंडक्टर काय प्रकारची कॉईल आहे, कॉईल मधून जर समजा करंट वाहत असेल, सर्क्युलेटिंग कॉईल असेल, तर त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. So it builds up the magnetic field around the inductor. A part of electrical energy of the capacitor gets stored in the inductor. आता याची जी काय कॅपॅसिटरची एनर्जी आहे तर ती आता इंडक्टरमध्ये स्टोअर होत जाईल. आणि आपण इंडक्टरचं एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर पाहिलं होतं 1/2 Li² पाहिलं होतं. नाउ आता जर समजा ह्या ठिकाणी हा जो कॅपॅसिटर आहे, हा जो कॅपॅसिटर आपली चार्ज देत आहे आणि जर हा फुल्ली डिस्चार्ज झाला, इफ द कॅपॅसिटर गेट्स फुल्ली डिस्चार्ज, पूर्णपणे डिस्चार्ज झाला, तर याच्यामध्ये आता ही आपल्याला अशी डायग्राम दिसेल की ज्यामध्ये इथं आता एकही चार्ज नाहीये, पण आता इंडक्टर कडे जी एनर्जी आहे ती जास्त एनर्जी आहे, सर्वात जास्त एनर्जी आहे. सो द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट बिकम झिरो. या ठिकाणी जो पोटेन्शियल डिफरन्स आहे या प्लेटवर जी काही चार्जेस होते दॅट इज कम्प्लिटली झिरो. अँड आय रिचेस करंट, आय मीन्स करंट रिचेस टू इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू. इथं जो करंट राहणार आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर तो मॅक्झिमम करंट राहणार आहे, त्याला आपण पीक व्हॅल्यू करंट म्हणतो किंवा पीक करंट म्हणतो किंवा मॅक्झिमम करंट म्हणतो. आणि एनर्जी स्टोर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. आता या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा जो करंट आहे, दिस करंट विल बिकम नाउ I0. हा जो करंट आहे तो आता आपल्याकडे काय बनणार आहे तर I0 बनणार आहे. दिस करंट इज I0 नाउ. ओके. सो
मॅग्नेटिक फील्डची जी एनर्जी राहील ती मॅग्नेटिक फील्डची जी एनर्जी राहील ती राहील 1/2 Li0 square. Thus the entire electrostatic energy of the capacitor is converted into the magnetic field energy of the inductor. तर या ठिकाणी जी कॅपॅसिटरची पूर्ण जी एनर्जी आहे ती आता कशात वापरण्यात गेली, तर ही या ठिकाणी याचं मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यामध्ये वापरण्यात आली. सो टोटल और एंटायर इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ द कॅपॅसिटर इज कन्वर्टेड इनटू द एनर्जी ऑफ द इंडक्टर. कॅपॅसिटरची पूर्ण एनर्जी ही इंडक्टरच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आता सध्या एनर्जी कोणाकडे आहे, आता सध्या एनर्जी आहे इंडक्टरकडे. त्यानंतर फिगर 4 मध्ये पहा काय आहे, तर फिगर 4 मध्ये हा इंडक्टर आता याच्यामधली इंटेन्सिटी म्हणजे याची एनर्जी कमी होत आहे आणि तो कॅपॅसिटरला चार्ज करत आहे. तर आफ्टर द डिस्चार्ज ऑफ द कॅपॅसिटर इज कंप्लीट, हा जो पूर्णपणे डिस्चार्ज झाला आहे कॅपॅसिटर, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द इंडक्टर डिक्रीजेस. आता पहा या ठिकाणी हे जे आहे याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाले होते ते हळूहळू कमी होईल, दॅट इज डिक्रीजिंग. सो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द इंडक्टर डिक्रीजेस इंड्युसिंग द करंट इन द सेम डायरेक्शन. आणि या ठिकाणी आता करंट पण त्या दिशेने फ्लो व्हायला सुरुवात होईल. इकडे करंट त्या ठिकाणी जाईल सेम डायरेक्शन मध्ये as the earlier current. The current thus persists but with the decreasing magnitude and charges the capacitor in opposite direction. आता पहा या ठिकाणी काय होते, तो हा करंट या ठिकाणी इकडे वाहत तर आहे, करंट जात आहे, तर इथं मॅग्नेटिक फील्ड हळूहळू कमी होते आणि कॅपॅसिटर जो आहे तो हळूहळू चार्ज होतो. कारण करंट जात आहे म्हणजे या ठिकाणी चार्जिंग सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. सो कॅपॅसिटर गेट्स चार्ज, हळूहळू तो चार्ज होत आहे. नाव द मॅग्नेटिक एनर्जी आता होईल काय, तर इथं मगाशी काय होतं, हा फुल्ली चार्ज होता आणि हा त्याच्यानंतर हा हळूहळू चार्ज व्हायला लागला, मग हा फुल्ली चार्ज झाला तर हा पूर्ण डिस्चार्ज झाला. आता हा हळूहळू डिस्चार्ज होईल आणि त्याच्यानंतर हा या ठिकाणी याची चार्जिंग वाढत जाईल. हा डिस्चार्ज होईल तर हा याची चार्जिंग वाढत जाईल. नाउ द मॅग्नेटिक एनर्जी ऑफ द इंडक्टर बिगिन्स टू चेंज. ही मॅग्नेटिक एनर्जी आहे ती चेंज व्हायला लागते इनटू द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द कॅपॅसिटर. तर या ठिकाणी ही मॅग्नेटिक एनर्जी आहे या इंडक्टरची ही कमी होत जाते आणि कॅपॅसिटरची इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी वाढत जाते. द प्रोसेस, ही जी प्रोसेस आहे, आता पहा या ठिकाणी हा चार्ज होईल आणि हा फुल चार्ज झाला की हा पूर्णपणे फुल खाली होऊन जाईल. म्हणजे याची इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे 1/2 Q²/c ही पुन्हा याला येईल आणि त्याच्यानंतर हा त्यावेळेस 0 होऊन जाईल. आणि मग त्यानंतर पुन्हा हा करंट हा फुली चार्ज झाला, हा 0 झाला की पुन्हा हा जो कॅपॅसिटर आहे हा पुन्हा डिस्चार्ज व्हायला सुरुवात होईल आणि करंट मात्र या दिशेने इकडे वाहणार. म्हणजे करंट हा जो आहे हा असा वाहणार आणि त्याच्यानंतर अशी प्रोसेस मग पुन्हा या ठिकाणी होईल. इथं पुन्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. मॅग्नेटिक फील्ड तयार झाली की मग करंट वाहणार या दिशेने, मग हा पुन्हा चार्ज होईल. त्याच्यानंतर हा चार्ज आहे तर मग हा पुन्हा डिस्चार्ज होईल. तर अशा प्रकारे चार्जिंग डिस्चार्जिंग कंटिन्यू त्या ठिकाणी सुरू राहते. So this process continues till the capacitor gets fully charged with the polarity which is opposite to that in initial state. तर इनिशियल स्टेट मध्ये जी पोलॅरिटी होती त्याच्या अपोजिट मध्ये तो चार्ज होत जाईल आणि एंटायर एनर्जी इज अगेन स्टोर्ड इन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द कॅपॅसिटर. जी काही मॅग्नेटिक एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट झाली आहे, आता इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेली आहे. कॅपॅसिटर बिगिन्स टू डिस्चार्ज अगेन आणि हा कॅपॅसिटर पुन्हा डिस्चार्ज होतो, सेंडिंग द करंट इन अपोजिट डायरेक्शन. Once again the energy is transferred to magnetic field of the conductor. Thus the process repeats itself in the opposite direction. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की हा इथं चार्ज झाला की हा डिस्चार्ज, हा चार्ज झाला की हा डिस्चार्ज, म्हणजे याची एनर्जी कन्वर्ट होते मॅग्नेटिक मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. तर ही प्रोसेस कंटिन्युअसली त्या ठिकाणी सुरू राहते. तर thus the energy of the system continuously surges back and forth between the electric field of capacitor and magnetic field of inductor. तर या ठिकाणी ही कॅपॅसिटर आणि इलेक्ट्रिक फील्डच्या मधामध्येच ती एनर्जी जी आहे ती कंटिन्युअसली मूव्ह करत राहते. तर धिस प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल ऑसिलेशन ऑफ द डेफिनेट फ्रिक्वेन्सी. तर या ठिकाणी एक प्रकारचे त्या ठिकाणी ऑसिलेशन तयार होत आहे, कोणाचे, इलेक्ट्रिकल ऑसिलेशन तयार होत आहे डेफिनेट फ्रिक्वेन्सीचे. अँड दीज आर कॉल्ड ॲज LC ऑसिलेशन, ज्यालाच आपण या ठिकाणी LC ऑसिलेशन्स असं म्हणतो. तर LC ऑसिलेशन जे आहे, आता आपल्याला वाटते की मग हे कंटिन्यू सुरू राहील का, नाही. तर या ठिकाणी काय होते, या ठिकाणी हे डॅम्प होते म्हणजे काय, तर हळूहळू त्यांचं जे एनर्जी आहे ती कमी होत जाते. आता हे कशामुळे, डॅम्प होणे म्हणजे कमी होणे, हे कशामुळे होते तर लक्षात घ्या. एव्हरी इंडक्टर हॅज सम रेजिस्टन्स. प्रत्येक इंडक्टरचं स्वतःचं काही ना काही रेजिस्टन्स राहतेच आणि त्यामुळे रेजिस्टन्समुळे काय होते, एनर्जी लॉस होते. ॲज अ हीट त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल तर एनर्जी लॉस होईल आणि अँप्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन गोज ऑन डिक्रीजिंग.
मग अशा वेळेस एनर्जी लॉस झाल्यामुळे त्याची एनर्जी काय होईल, डिक्रीज होईल आणि फायनली दॅट विल डाय आउट आणि सर्वात शेवटी तो काय होऊन जाईल म्हणजे संपून जाईल, ते पूर्ण एनर्जी संपून जाईल. त्यानंतर इवन इफ द रेजिस्टन्स वेअर झिरो, जर समजा रेजिस्टन्स जरी झिरो झालं तरी पण टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम वुड नॉट बी कॉन्स्टंट. तर टोटल एनर्जी आहे, समजा आपण म्हटलं की आपण प्युअर रेजिस्टन्स घेतलं किंवा इंडक्टर घेतलं ज्याचं रेजिस्टन्स पूर्ण झिरो आहे असं जर घेतलं तरी पण त्याची एनर्जी आहे ती त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहणार नाही. ते काय होईल मग ते, तर इट इज रेडिएटेड अवे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्याच्यामधून ज्या एनर्जी आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपामध्ये रेडिएट होतील. आणि याच प्रकारचं प्रिन्सिपल त्या ठिकाणी वापरतात रेडिओमध्ये वापरतात, टीव्ही ट्रान्समीटरमध्ये वापरतात. याच प्रकारचं कन्स्ट्रक्शन वापरतात ज्याच्यामध्ये त्याचे जे एलसी ऑसिलेशन जे आहे किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहेत तर हे बाहेर पाठवल्या जातात. तर या पद्धतीनं या ठिकाणी एलसी ऑसिलेशन आपण घेतलेलं आहे.